हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल ऋतुजाज रेसिपी। तर आज आपण पाहणार आहोत पुरी बासुंदीची रेसिपी। तर तुम्ही इथे पाहू शकता, तेलात सोडताच पुरी किती छान टम्म अशी फुलून वरती आलेली आहे। टम्म फुललेली पुरी आणि सॉफ्ट पुरी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये। चला तर मग बनवूया। तर मी इथे परात घेतलेले आहे, त्यामध्ये 2 कप मैदा घातलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये पाव कप बारीक रवा घातलेला आहे। रव्यामुळे पुरी एकदम सॉफ्ट होते। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तेल घालून छान मिक्स करून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपण छान घट्ट असर पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी छान घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे मी साईडला 25 मिनिटे ठेवणार आहोत रेस्टसाठी, म्हणजे ज्याकरून रवा छान फुलला जातो। तर इथे 25 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आणि रवासुद्धा छान फुलला जातो। आता आपण याचे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहोत। आता हे आपण छान लाटून घेणार आहोत। इथे मी एक पेढा घेऊन याची छान पुरी बनवून घेणार आहे। इथे मी तेल किंवा पीठ न वापरता हे मी लाटून घेत आहे। तुम्ही पीठसुद्धा लावू शकता लाटताना। तर इथे मी अशा प्रकारे सर्व पुऱ्या छान अशा लाटून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक करून पुरी छान सोडून घेत आहे। तुम्ही पाहू शकता पुरी इथे तेलाच घालता किती छान टम्म अशी फुलून वरती आलेली आहे। तर पुरी दोन्ही सोडून मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त फुलून वर येत आहे। तर ह्या पुऱ्या दोन्ही सोडून मस्त छान फ्राय करून घेणार आहोत। तर इथे पुरी फ्राय झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व पुरी छान अशा तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त सॉफ्ट आणि एकदम फुललेल्या पुऱ्या तयार आहेत। तर इथे पुरी बासुंदी तयार आहे। मी बासुंदीची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।